जय भीम मित्र हो. भारतातील मंडी हिमाचल प्रदेशच्या खासदार कंगना रणावत यांनी एक गंभीर आणि घाणेरडे विधान केलेले आहे. त्या म्हणतात की आंदोलनात आलेल्या मुली या जनरेशन गटर किंवा गटर छाप अशा आहेत. या मुलींचा समाजाला किंवा यंत्रणेला काहीही उपयोग नाही. त्या अभ्यासातही चांगल्या नाहीत आणि गृहिणी होण्याच्या योग्यतेच्या नाहीत. मात्र तरीही ड्रग्स, दारू अमर्याद स्वतंत्र उपभोगतात. त्या आपल्या पालकांच्या कमाईवरती लाजिरवाण्या पद्धतीने जगतात. अशी घाणेरडं विधान एका महिला खासदाराकडून येत आहे. मी त्यांना उत्तर देऊ इच्छितो की कंगनाजी, तुम्ही एक खासदार आहात रिपब्लिक ऑफ इंडियाच्या, आणि त्याही आधी तुम्ही एक महिला आहात. तुमचा मी आदर करतो. पण तुम्ही जे विधान केले त्या विधानाला मी विनाशकाली विपरीत बुद्धी असा म्हणेन. महिलांचा सन्मान करणे हे आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवले. 1942 साली बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की आय मेजर द प्रोग्रेस ऑफ अ कम्युनिटी बाय द डिग्री ऑफ प्रोग्रेस विच विमेन हॅव अचीव्ड. आजची जी तरुणी आहे ती सर्व क्षेत्रांमध्ये प्रोग्रेसिव्ह आहे. त्या तरुणीने ज्या दिवशी राजकारणात तुमच्या खुर्चीला प्रश्न विचारले तेव्हा तुम्हाला मिरची लागली का? द वुमन इज गेटिंग वोकल. हाच प्रश्न जो तुम्ही मांडला तो प्रश्न तुम्ही मंडीमधल्या हिमाचल प्रदेशच्या माझ्या 14 ते 29 वर्षीय बहिणींना विचारचाल का? त्या जनरेशन झी असो किंवा मिलेनियल असो, या तरुणी प्रोग्रेस करत आहेत. म्हणूनच मी म्हणेन की या तरुणीला किंवा या पिढीला गटर छाप किंवा गटर जनरेशन म्हणणे हे योग्य नाही. टीका करा पण अपमान करू नका. विश्वास ठेवा, संधी द्या, कारण हीच तरुणी आणि हीच पुढची पिढी पुढचा भारत घडवणार आहेत. तुमची ओळख कंगनाजी, तुमची ओळख मी एका खूप खंबीर स्त्रीशी करून देतो. सावित्रीमाई फुले. सावित्रीमाई फुले तुम्हाला या पुस्तकात भेटतील. त्यांच्याकडून स्त्रीवाद शिकून घ्या. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. जय भीम.